नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अनेक अनुभव आपल्याला येत असतात. अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव येत असतात. आज असाच मला पहाटेच्या वेळेला एक मेसेज आला. पहाटेच्या वेळेला म्हणजे आज सकाळी मला एक मेसेज आला. कालच माझ्या नामजप ग्रुपला एक ताई जॉईन झाल्या आणि त्यांनी मला मेसेज केला, बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, सांगू शकते का? म्हटलं सांगा ना ताई. म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला याकरता सांगते की तुम्ही माझा अनुभव शेअर कराल आणि हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्यामार्फत पोचेल. तुम्ही स्वामी सेवा करता आणि बाबा मला जे कोणी स्वामी सेवा करतात त्यांच्यामध्ये स्वामी दिसतात, असं त्या म्हणाल्या. पुढे ताई म्हणाल्या, बाबा मला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इंस्टाग्रामच्या मार्फत एक मेसेज आला की गुरुवारी 9/4/2026ला तू माझ्या दर्शनासाठी येशील किंवा तू माझे आभार मानायला येशील, असा मला मेसेज आला. आणि तो मेसेज वाचला आणि त्यावेळेला स्वामींनी मला संदेशच दिला. म्हणजे इंस्टाग्राममध्ये ज्या काही रील येत असतील की लवकरच तू माझ्या भेटीसाठी येशील, मला भेटायला येशील, असं. आता तुम्हाला वाटेल ह्यात काय मोठी गोष्ट किंवा हे काही मोठं सांगण्यासारखं, पण त्या ताईची अवस्था अशी होती की तिला अचानक काहीतरी त्रास झाला आणि त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केल्यावर ऑक्सिजन लावला गेला आणि 5 तारखेला अशी अवस्था होती, मरणासन्न अवस्थेत ती होती. जीव जाणार, प्राण जाणार. ती म्हणे मला सगळ्या बाजूनी मरणच दिसत होतं. अशा अवस्थेत मी असतेवेळी मी फक्त एकदा स्वामींचे नाम घेतले, एकदाच स्वामींचे फक्त नामस्मरण केले. आणि चमत्कार असा झाला की दुसऱ्या दिवशी मला बरे वाटायला लागले आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्या दिवशी मी लगेच घरी आले आणि मी असं काही करत नाही की रोज स्वामींचं कुठल्याही पद्धतीचं इतक्या वर्षात मी पारायण केलं नाही, काही केलं नाही आणि फक्त स्वामींचं त्यावेळेला नाव घेतलं आणि मी बरे झाले. आणि मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाते, त्याप्रमाणे 9 तारखेलाही मी स्वामींच्या मठात गेले, स्वामींचं दर्शन घेतलं. 108 गुरुवार मी करते, त्यातलं माझे 23 गुरुवार झालेत. म्हणजे 23 गुरुवार झाल्यानंतर आपण मरणासन्न अवस्थेत जातो आणि आपल्याला जगू की मरू अशी अवस्था असताना फक्त स्वामींचं नाव घेतल्याने मी वाचले. आणि हा आहे स्वामींचा नामस्मरणाचा महिमा आणि त्यामुळे हा संदेश तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा, असं त्यांनी